माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार चतुर्थ स्कंध प्रकरण 11 प्रचेतांची गोष्ट याचे कथन करणार आहे. सूत शौनकास पुढील कथा दुसऱ्या दिवशी सकाळी सांगू लागले. शुक परीक्षित संवादातील मैत्रीय विदूर संभाषणाचा तो भाव होता. पृथूची गोष्ट सांगून झाली होती. विदुराला पृथुवंशातील प्रचेतांची कथा सांगायची होती. नारदांनी त्यांच्या सभेत ध्रुवाच्या भक्तीचे गुणगान केले, त्यामुळे त्यांना भक्तीचा लाभ झाला. त्याच संदर्भाने विदुराला उत्कंठा लागली होती. विदुरा मैत्रीय सांगू लागली. पृथूचा पुत्र विजिताश्व होताना त्याने पृथूनंतर राज्य केले, म्हणजे इंद्राने पळवून नेलेला घोडा ज्याने जिंकून आणला तोच ना? विदुराने विचारले. होय, तोच विजिताश्व. त्याचे आपल्या भावावर प्रेम होते. त्याने काय केले? आपल्या प्रत्येक भावाला एकेका दिशेने राज्य वाटून दिले. हर्यक्षाला पूर्वेचा अधिपती केले, धूम्रकेशाला दक्षिणेचा, रुकाला पश्चिमेचा आणि द्राविणाला दक्षिणेचा अधिपती केले. धर्मराज, युधिष्ठिर व त्याचे 4 भाऊ जसे पराक्रमी तसेच विजिताश्वचे भाऊ असावे. विदूर पांडवांची आठवण काढीत म्हणाला, होय, 5ही भाऊ पराक्रमी होते. इंद्राने विजिताश्वाला अदृश्य होण्याची विद्या शिकवली होती, म्हणून विजिताश्वाला अंतर्धान असेही नाव आहे. त्याच्या पत्नीचे नाव होते शिखंडिनी. विजिताश्वाच्या पुत्रांची नावे होती पावक, पवमान व सुची. ही तर अग्नींची नावे. विदुर म्हणाला, वसिष्ठांनी पूर्वकाळी अग्नीला शाप दिला होता, त्यानेच या मुलांच्या रूपाने जन्म घेतला होता. मैत्रेयांनी स्पष्टीकरण केले. ते पुढे म्हणाले, अंतर्धानाची नवस्वती म्हणून दुसरी पत्नी होती. तिचा पुत्र हवीरधान म्हणून होता. अंतर्धान म्हणजे विजिताश्व. याला पुढे राजाची कर्तव्ये कठोरपणाची व हिंसक वाटू लागली. त्याचे मन कोमल होते. तो सविष्णू होता. कर घेणे, दंड घेणे, शिक्षा करणे अशी कामे त्याला आवडेना. त्याने एक मोठा यज्ञ केला आणि दीक्षा घेण्याचे निमित्त करून राजपद सोडून दिले. भगवंताची आराधना करीत तो शेवटी विष्णू लोकास गेला. हवीरधानाला 6 पुत्र झाले. बहिंशत, गय, शुक्ल, कृष्ण, सत्य आणि जितव्रत ही त्यांची नावे. त्यातला बहिर्षद हा यज्ञकर्मात फारच प्रवीण होता. त्याच्या योगाचा अभ्यास तर फारच श्रेष्ठ होता. त्याने प्रजापतीचे पद प्राप्त केले होते. त्याने पुष्कळ यज्ञ केले. त्याला प्राचीन बही असे नाव पडले. समुद्रकन्या शतद्रुती ही त्याची पत्नी. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्याने विवाह केला. शतद्रुतीला 10 मुलगे झाले. त्यांनाच प्रचेता म्हणतात. त्या सर्वांचे आचरण धर्माला धरून होत असे. हवीरधानाने त्याचा संसार करायला सांगितले. संतान प्राप्त करून कृतकृत होण्यास सांगितले. त्यावेळी 10ही पुत्रांनी तपश्चर्या करायचे ठरवले. ते समुद्रात उभे राहून तप करत होते. जेव्हा ते तपासाठी निघाले तेव्हा मार्गात भगवान शंकर त्यांना भेटले. त्यांनी प्रचेतांना तत्वोपदेश केला व श्रीहरीची भक्ती करायला सांगितले. विदुर म्हणाला, शंकराचे दर्शन होणे मानवाला दुर्लभ आहे. प्रचेतांना त्यांनी कसे दर्शन दिले? खरोखरच आश्चर्य आहे. मैत्रेय म्हणाले, विदुरा, झाले ते असे झाले. पित्याच्या अनुज्ञेने प्रचेता निघाले. ते पश्चिम दिशेला गेले. वाटेत त्यांना एक विशाल सुंदर कमलयुक्त सरोवर दिसले. सरोवराच्या भोवती दाट वृक्षांचे समुदाय होते. लतांच्या जाळ्या होत्या. नानाविध पक्षी वृक्षांवर तीरावर येऊन बसत होते. विचित्र कर्ण मधुर आवाज काढीत होते. प्रचेतांनी पाहिले, सरोवराचे पाणी संत स्वच्छ होते. त्यात वृक्षाची प्रतिबिंबे पडलेली होती. जणू उलटे वृक्ष खाली वाढत जात होते. निळ्या आकाशाला निळा आणि झाडांचा हिरवा रंग पाण्यात जणू मिसळला होता. सरोवराची शोभा पाहत ते जात होते. तोच त्यांना दुरून दुदुंग, डमरू इत्यादींचा आवाज ऐकू आला. त्यांना आश्चर्य वाटले. त्या बाजूला कोण येत आहेत? त्यांचे तर्क चाललेलेच होते. तेवढ्यात त्या सरोवरातून आपल्या अनुसंचारासह भगवान शंकर वर येत आहेत असे त्यांना दिसले.
अत्यंत दैदिप्यमान शरीर, नीलकंठ, 3 नेत्रांनी व पाण्यात भिजलेल्या जटांनी शोभायमान होणारे गंभीर मुख, कृपादृष्टी व हातांनी आशीर्वाद देणारी मुद्रा, गंधर्वांचे अत्यंत सूक्ष्म मधुर आवाजात स्तुती गायन चालले होते. संत सरोवरा करू त्याच नादाने झंकारामुळे तरंगणातून तरंग उठत होते. सरोवरातील प्रतिबिंबे विचलित होत होती. सरोवराच्या पाण्यावर शंकराच्या शरीरातून बाहेर पडणारे दिव्य तेज चकाकत होते. प्रचेत्यांनी आश्चर्याने मूक होऊन पटकन तीरापर्यंत जाऊन शंकरांना प्रणाम केला. 10 जणांचे 20 हात जुळले, मस्तके भूमीकडे वळली. गंधर्वांच्या गायनाने संतपणे सम घेतली. आकाशात विहार करणारे पक्षी जवळच्या वृक्षांवर येऊन विसावले. कुंजनाची जागा मूक कुतूहलाने घेतली. भगवान शंकर शांत मुद्रेने तीरावर आले आणि गंभीर मधुर संथ आवाजात त्यांनी प्रचेतांना संबोधून म्हटले, राजकुमारांनो, प्राचीन बहिर्पुत्रांनो, तुमचे कल्याण असो. तुमच्या मनी मानसी जी आकांक्षा आहे ती मला विदितच आहे. तुमच्यावर कृपा करण्यासाठीच मी दर्शन दिले आहे. जो वासुदेवाला शरण जातो तो मलाही आवडतो. धर्मानुसार वागणारा मनुष्य 100 जन्मानंतर ब्रह्मलोकी जातो आणि त्याहून पुण्य वाढले तर तो शिवलोकातच येतो. पण जो वसुदेवाचा अनन्य भक्त असतो तो मृत्यूनंतर विष्णुलोकात जातो आणि विष्णू भक्त असे मला प्रिय असतात तसा मीही त्यांना प्रिय आहे. आता तुम्हाला मी एक विष्णू स्तोत्र सांगणार आहे, त्याचा तुम्ही जप करा, मैत्रेय म्हणाले. असे म्हणून त्यांनी प्रचेतांना एक विष्णू स्तोत्र सांगितले. विदुर म्हणाला, या स्तोत्रात विष्णूची कशी स्तुती केली होती ती मला सांगा. मैत्रेय म्हणाले, भगवान शिवकृत विष्णू स्तोत्र हे अत्यंत पावन असे त्याचा आशय असा. हे विष्णू, आत्मज्ञानी लोकांचे तू श्रेष्ठ ध्येय आहेस, त्यांचे तू कल्याण करतोस, तसेच माझे कल्याण कर. तू नित्य परम आनंद स्वरूप आहेस, तुला मी वंदन करतो. तू पद्मनाभ आहेस, तू सूक्ष्म आहेस, तू इंद्रियांचा निहंता आहेस, चित्ताचा प्रकाश आहेस, तू व्यक्त व अव्यक्त आहेस, अनंत आहेस. संकर्षण म्हणजेच अहंकाराचे स्थान आहेस. प्रद्युम्न म्हणजे बुद्धीला प्रकाश देणारा आहेस. तुला मी वंदन करतो. तू इंद्रियांचा स्वामी व मनाचा अधिष्ठाता म्हणजेच अनिरुद्ध आहेस. तू जगाला प्रकाश देणारा सूर्य आहेस. तू सदा सर्वदा पूर्ण आहेस, त्यामुळे तू कधीही वाढतोस किंवा कमी होतोस असे होत नाही. तुला नमस्कार असो. स्वर्गाचे व मोक्षाचे महाद्वार तूच आहेस. तू पवित्र हृदयात राहतोस. कर्माचे साधन जो अग्नी तो तूच आहेस. पितरांना व देवांना पोषण करणारा सोम तू आहेस व 3 पिढ्यांचा अधिष्ठाता आहेस. तूच पृथ्वी, जल आणि वायू आहेस. तेज व आकाश आहेस. तुला नमस्कार असो. पितृलोक प्राप्त करून देणारे प्रवृत्ती मार्गाचे कर्म तूच आहेस व देवलोक व मोक्ष प्राप्त करून देणारे निवृत्ती कर्म तूच आहेस. अधर्माचे फळ जो सर्वनाश तोही तूच आहेस. आम्ही तुला वंदन करतो. तूच पुराण पुरुष आहेस. सांख्य आणि योग यांचा आदिश्वर श्रीकृष्ण तूच आहेस. तूच मंत्रमूर्ती व धर्मास्वरूप आहेस. तूच अकुंठी ज्ञानरूप आहेस. कर्ता, कारण व कर्म यांचा तूच आश्रय आहेस. तूच रुद्र आहेस. ज्ञान, क्रिया, शक्ती आहेस. 4ही वाणीचे उगमस्थान आहेस. तुला नमस्कार असो. त्यानंतर शिवशंकरांनी विष्णूंचे शारीरिक वर्णन केले व दर्शन देण्याची प्रार्थना केली. मैत्रेयांनी सांगितले. शंकर पुढे म्हणाले, हे विष्णू, घनश्याम, चतुर्भुज, मनोहर मुखकमल असलेले, सुंदर भिवया, सुरेख नासिका, नेत्रकमल, शोभिवंत कर्णे, त्वय, गोल कपोल, उन्मुक्त हास्य, सुंदर दंतपंथी, काळेभोर परागरंगी पितांबर, डोलणारी कुंडले, चमकणारा मुकुट, कंकणे, हार, नुपूर, मेखला, शंखचक्र, गदापद्म धारण करणारे 4ही हात, वनमाला आणि कौस्तुभ मणियुक्त कंठ प्रदेश यांनी तू अत्यंत सुंदर दिसतोस. श्री वत्स चिन्हाने तर तुझी अंगशोभा वैभवशाली दिसत आहे. सिंहासारखे स्थूल खांदे, त्यावरून दोन्ही अंगाला रुळणारे चमकणाऱ्या तारकांनी युक्त
उत्तरीय वस्त्र प्रभो ही आकाशगंगाच तुझ्या रूपाची लक्ष लक्ष प्रतिबिंबे दाखवित असते. तुझ्या समचरणांची ख्याती काय वर्णावी. शरद ऋतूतील कमळे विलोभनीय दिसतात खरी, पण त्यांची ही उपमा त्या चरणांना पुरेशी वाटत नाही. पूर्ण कृपा करून भक्त हृदयाला संतोष देणारे तुझे दर्शन आम्हाला होते. प्रभू तुझे ध्यान केले तर चित्तशुद्ध होते आणि चित्तशुद्ध असले तरच तुझे ध्यान होते. एकीकडे स्वर्गलोकाचा राजा इंद्र तुझी भक्ती करतो, तर दुसरीकडे इंद्रपदही तुच्छ मानणारे आत्मज्ञही तुझीच भक्ती करतात. देहधारी लोकांना तू दुर्लभ आहेस, पण प्रत्येक शरीरातही तूच आहेस. सत्पुरुषाचे सर्व लक्ष तुझ्याकडे लागते व तुझे लक्ष सर्वत्र असते. तुझ्या चरणांहून अन्य ध्यान विषय कोणता. आपल्या पापणीच्या एका केसाच्या हालचालीने युगांचा अंत करणारा काल तो तुला शरण आलेल्यांच्या वाटेस जातच नाही. देवा तुझ्या भक्तांची क्षणभरची संगती स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटते. मोक्षाचा विश्वास वाटतो. तुझ्या भक्तांचा सहवास आम्हाला नित्य लाभो, कारण त्यांनी तुझ्या चिंतनाने मन शुद्ध केलेले असते. नामगंगा स्नानाने ते पावन झालेले असतात. दया, सरलता, द्वेषरहितता यांनी ते सर्वांचे कल्याण करतात. अज्ञानापासून मुक्त व आसक्तीपासून मुक्त असे भक्त तुझे दर्शन घेऊन धन्य होतात. तुम्ही जगताचा अभ्यास व जगताचा आधार. तुम्हीच ब्रह्मा आहात. तुम्हीच तू, मी, ते, हे, ही सर्व संबोधने तुझीच आहेत. पाहावे तिकडे पाहणारा व पाहिले जाणारे ते तूच आहेत. भेद दाखवणारी शक्ती ही तुझीच माया आहे. सृजन, रक्षण, हनन ही तर तुझीच लीला आहे. चारी खाणी जीवसृष्टी तुझीच व्यक्त अवस्था आहे. पंचमहाभूते आणि देवतारण हे तुझे अंश आहे. जीव मात्र तुझेच अंश आहे. हे प्रभो तूच कालस्वरूप संहार करता आहेस. आज उद्याची चिंता करणारे मानव विवश होऊन तुझ्या आहारी पडतच असतात. काळाच्या भावनेने ब्रह्मदेव व 14 मनू तुझ्या चिरंतर स्वरूपाचे ध्यान करीत असतात. प्रभो तूच आमचा आधार आहेस. भयरहित स्थान आहेस. विश्रामधाम आहेस. शंकरांनी हे स्तोत्र म्हटले व ते प्रचितांना म्हणाले, राजकुमारांनो हे स्तोत्र तुम्ही म्हणा. श्रीहरीचे चिंतन व पूजन करा. मुनी व्रताचे आचरण करा. पूर्वकाळी ब्रह्मदेवाने हे स्तोत्र मला व अन्य पुत्रांना सांगितले. त्यावेळी मी हे ऐकले. या संसारातून पार पडण्यासाठी हरिनामाची नौका व ज्ञानाचे वल्हे हवे. या स्तोत्राने भगवान विष्णू प्रसन्न होतील. अभिष्ट फळ प्राप्त होईल. सरोवराचा असमंत प्रकाशित करीत करीत शंकर तेथे अंतर्धान पावले. समुद्र तीरावर जाऊन प्रचित्यांनी शंकराच्या मार्गदर्शनानुसार 10 सहस्त्र वर्षे तप केले. मैत्रेय सांगत होते. विदूर ऐकत होता. मैत्रेय म्हणाले, विदुरा तुला प्राचीन बर्हीचा वृत्तांत पुढे सांगतो. नारदांनी त्याला पुरंजन राजाची गोष्ट, एक अद्भुत रहस्यकथा सांगितली व उपदेश केला. त्याची सर्व कथा त्यात आहे. विदूर विष्णू स्तोत्रातील भगवंताचा सगुण साकार व अव्यक्त स्वरूपाच्या वर्णनात रमला होता. तो जरासा भानावर येऊन म्हणाला, भगवान पुरंजनाची कथा मला सांगाच, पण त्यात आध्यात्मिक दृष्टीने काही रहस्य असेल असे वाटते. नारदांनी प्राचीन बर्ही राजाला ती कथा का सांगितली. मैत्रेय गोष्ट सांगू लागले. शुक परीक्षित संवादाचा हा वृत्तांत शौनकांना सांगत होते. प्रकरण 11 समाप्त.